बानोडे ग्रामपंचायत, श्री महालक्ष्मी संस्थान बानोडे तसेच माधवराव ढवळीकर चॅरिटेबल ट्रस्ट हांच्या जोडपालवान काल सोमारा बानोड्या झिमपोरी जिम ही मंगळागौर पुष्पा संदर्भातल्या गीत आणि नाचांची खाशेली कार्यावळ झाली। हे कार्यावळीक मुखेल सोयरे म्हणून वीज मंत्री सुधीर ढवळीकर, माधवराव ढवळीकर चॅरिटेबल ट्रस्टाचे ट्रस्टी मिथिल ढवळीकर, बानोडेचे सरपंच रामचंद्र नाईक, कवळेचे सरपंच मनुजा नाईक तसेच फोणेच्यो नगरसेविका गीताली तळावलीकर हाजीर आशिल्ल्यो। या वेळार खासा नाशिक महाराष्ट्रांतल्यान आयिल्ल्या बायलांच्या पंगडान मंगळागौर पुष्पा संदर्भातली गीतां आणि नाच सादर केले। थोडं मागे झालं। त्या रूढी थोड्या थोड्या कमी होत चालल्या। मी असं म्हणत नाही बंद पडल्या, कारण आमच्या घरामध्ये मंगळागौरीचं पूजन प्रत्येक वर्षी होतं। प्रत्येक मंगळागौरीचं पूजन श्रावण महिन्यामध्ये प्रत्येक मंगळवारी होतं आणि कार्यक्रम पण होतात। पण असं नाही की रात्र 3 पर्यंत, जसं मनुजानं म्हटलं 3 पर्यंत ते जागवतात। ते जागवणं प्राप्त आहे, पण ते आता बंद होत जातं। आपण म्हणतो आषाढ चालू झाला की आमची संस्कृतीची माध्यमं उघडी होतात। पहिली सण जेव्हा जमिनीवर येते तेव्हा विविध गोष्टी सुरू होतात आणि त्यातून हे सगळं संस्कृतीचं मार्गक्रमण पुढे जातं। सुरुवातीला वेगवेगळ्या गावात एक वेगळेपण तयार होते आणि संस्कृतीच्या माध्यमातून प्रत्येक गोष्ट घराघरामध्ये कोकण प्रांतात तर होतच 100% आणि ज्यावेळी श्रावण चालू होतो त्यावेळी तर सगळे नॉन व्हेजिटेरियन व्हेजिटेरियन होते। हे सर्वश्रुत आहे। जो माणूस नॉन व्हेजिटेरियन असतो तो त्या दिवसापासून 1 महिना काही गोव्यात कमीच लोक खातात, खूप कमी होते आणि त्यासाठी इथून ती सुरुवात होते। आणि मला तरी आहे की असं जेव्हा आपण काही मार्गदर्शनासाठी, संस्कृतीच्या प्रचारासाठी असे काही गोष्टी पुढे आणण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याला प्रोत्साहन देणं हे आपलं सर्वांचं कर्तव्य आहे। आणि त्या कर्तव्याच्या भावनेतून आज आपण हे सगळे जमलेलो आहोत असं मला वाटतं। आज नाशिकहून 18 महिला इथं आल्या, खूप त्रास करून आल्या। 3 दिवस तुम्ही इथं विविध ठिकाणी, आज हा 3रा दिवस, 2 रात्री तुम्ही दुसरीकडं हा नाचगंगुमा कार्यक्रम केला, त्याबद्दल तुमचं मी मनापासून अभिनंदन करतो। आज जडणघडणीसाठी अशा कार्यक्रमाची गरज आहे, कारण असे कार्यक्रम झाल्या जेव्हा आपल्या घराघरात होतात तेव्हा सगळे सोयरे त्या घरात येतात। कारण नाहीतर कोणी कुणाला मावशी आपल्या बहिणीला ओळखत नाही, काका काकीला ओळखत नाही, अशी स्थिती दुसऱ्या काकीला अशी स्थिती आज घरामध्ये झालेली आहे। म्हणजे फ्लॅट सिस्टीम झाल्यानंतर या सगळ्या गोष्टी घडल्या। आमची गोव्यातली पद्धत आधी कशी होती, आधी सगळे आम्ही एकत्रित कुटुंब, अजून माझं कुटुंब एकत्रित आहे, अजून आम्ही सगळे एकत्रित कुटुंबात राहतो, एका टेबलवरती जेवतो, 25-30 मुलं माणसं। पण सगळीकडं हीच पद्धत प्रत्येक घराघरात होती, पण आज ती आम्हाला पाहायला मिळत नाही। मोठमोठी घरं आहेत पण त्या घरामध्ये ती घरं ओसाड पडलेली आहेत, त्या घरामध्ये कोणी नाही। हे कारण हेच आहे, कारण संस्कृतीमध्ये जे गोष्टी होत्या त्या कमी होत गेल्या। तरी एकच अजून चतुर्थीला प्रत्येक घरात प्रत्येक माणूस येत असतो, तो मग कुठेही असू दे, देशाच्या बाहेर सुद्धा असला तरी तो त्या चतुर्थीच्या आपल्या घरी जातो,
यथा सांग पूजा अर्चा करतो आणि 1.5 दिवस असू दे 5 दिवस असू दे ते करतो. पण मंगळागौर ह्या जो कार्यक्रम मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या गोव्यात चालू होता तो खूप कमी झाला आहे. आणि त्याला कारण पण आपणच नाही, आपण दुसऱ्याला दोष देणं बरोबर नाही आहे. कारण ह्या गोष्टी प्रत्येक घरात जर झाल्या तरच त्या पुढे जाऊ शकतो असं मला वाटतं. आज मुद्दाम डॉक्टर अनिता देवे आणि आमच्या ज्या ग्रुपच्या लीडर आहेत सौभाग्यवती मानकर यांचं मी मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांना पुढच्या प्रवासाला शुभेच्छा देऊन इथं आल्याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करून मी माझं हे 2 शब्द आवडते घेतो. जय हिंद, जय योगेन चित्तस्य पदेन वाचा मनं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रबलं मुनीनां पतञ्जलि प्राञ्जलिरानतोऽस्मि. बसून तवा कंटाळला म्हणून सगळ्यांबरोबर तोही आला खेळायला, बाई आला खेळायला, बाई आला खेळायला. कासकीरडा पायमोरडा पायाखाली बाबुरडा किती गो बाई घाणेरडा. कासकीरडा 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 कासकीरडा. कितीचं पाणी वल्लवडे नागवा हो वल्लवडे रामा मी डोलकर वल्लवडे नागवा हो वल्लवडे